राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये आज 4000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळालेला होता, तर त्याला आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने आजच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कसलाच मिळणार नाही, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, हे पैसे सोडण्या अगोदर शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात आलेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होणार नाही, तर यासाठी प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। त्या बँका सुद्धा सांगणार आहे आणि ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेली होते की कर्जमाफीवरती कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये अगोदर 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, त्यानंतर कर्जमाफीवरती मोठा निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पेरणी करायची असते, त्या अनुषंगाने 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांनी पेरणी सुद्धा केलेली आहे, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पावसाची गरज आहे, परंतु सध्याच्या स्थितीला पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधवांना दुहेरी पेरणी सुद्धा करावी लागत आहे। म्हणजेच पहिल्यांदा ज्यांनी पेरणी केलेली होती त्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, म्हणजेच त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे त्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आता दुहेरी पेरणी सुद्धा करावी लागणार आहे। तर या दुहेरी पेरणीसाठी या दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजे 4000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यानंतर शेतकरी बांधव परत एकदा दुहेरी पेरणी करतील या उद्दिष्टाने हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती, परंतु त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच ज्या नागरिकांकडे जमीन नाही त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने जमीन दाखवून चुकीचे सातबारे काढून त्यांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। त्यासोबत त्यांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। परंतु जे शेतकरी नकली बनावट कागदपत्रे देऊन नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतील, पीएम किसान योजनेचा लाभ घेतील, त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव खरोखर शेतकरी बांधव असतील, म्हणजेच ते खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे
सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे येतील, त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून कसलाच उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रता अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात, परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, म्हणजे तुमचा ऑनलाईन सातबारा दाखवत असेल, डिजिटल सातबारा दाखवत असेल, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच तुम्हाला डिजिटल सातबारा कुठेही द्यायचा नाही, शासन तुमची ऑनलाईन पद्धतीने तपासणी सुद्धा करत आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडत आहेत। म्हणजेच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे, तर त्या बैठकीमधून कालच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे आज सकाळपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा उर्वरित अजून 3 पात्रतेमध्ये बसत असावे तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा आता आपण पहिली पात्रता बघितलेली आहे। पहिलीच पात्रता तुमच्या जमिनीची सुद्धा घालण्यात आलेली आहे, त्यामुळे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल तरच तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे, अन्यथा ज्या शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल त्यांना पैसे येणार नाहीत। परंतु काही शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे का? बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये अजून वाढ केलेली नाही, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेली असावी। पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेली असावी। ज्या शेतकरी बांधवांनी या दोन्ही योजनांच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेली असेल, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत आणि आज विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे या 12 जिल्हे आणि या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्या अगोदर ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रतांपैकी पहिल्या 2 पात्रता बघितलेल्या आहेत, तिसरी पात्रता सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना राज्यामधील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल। यामध्ये जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तिसरी पात्रता नोकरीची आहे, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा, पेन्शन धारक नसायला पाहिजे, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा, कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जी शेवटची म्हणजे 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे, ती 4थी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच 2 हप्त्यांचे पैसे मिळतील, अन्यथा दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। ती 4थी पात्रता सुद्धा बघून घ्या। परंतु त्याच्या अगोदर ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा पहिला जिल्हा सातारा जिल्हा आहे, दुसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे, तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, चौथा जिल्हा अमरावती जिल्हा, 5वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 6वा जिल्हा परभणी जिल्हा, 7वा जिल्हा बीड जिल्हा, 8वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, 9वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 10वा जिल्हा
हिंगोली जिल्हा, 11वा जिल्हा गोंदिया जिल्हा आणि जो 12वा जिल्हा घालण्यात आलेला आहे, म्हणजे 12वा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे, ते 12वा जिल्हा सुद्धा लगेच सांगतो। परंतु त्या अगोदर जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे ती चौथी पात्रता सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे सरासरी 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे। ज्या ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी मेसेज सुद्धा पाहू शकता। बघा शेतकरी बांधवांना 12 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे सांगितले आहेत, एक जिल्हा सुद्धा लगेच सांगतो। त्या अगोदर 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे, तर 10 बँका सुद्धा बघून घ्या। बघा याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, कॅनरा बँक असेल, त्यानंतर आपली जी गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब सिंध बँक, या प्रमुख बँकेमध्ये हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता। तुम्हाला सर्व बँकांची नावे सांगितलेली आहेत। 15वा जिल्हा सोलापूर जिल्हा।